नाश्त्यासाठीच्या पोह्यांचे भरपूर सारे प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार दडपे पोहे, जे की छोट्याशा फोडणीने तयार होतात. तर ते कसे बनवायचे ते आज बघूया आपण. त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथं काही भाज्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं खिसलेलं आणि काकडी. इथं आपण घरातलंच खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर उत्तमच. तर त्यानंतर आपण फोडणीसाठी शेंगदाणे, मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे. दडपे पोह्यांसाठी लागणारे पोहे, तर हे आपण जे नॉर्मली वापरतो नाश्त्यासाठी पोहे बनवायला तेच पोहे आहेत. हे 2 वाटी पोहे आहेत. तर ते आता असे मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि थोडासा पाण्याचा हात देऊन त्याला साधारण ओलं करून घ्यायचं. त्याला धुवायचं नसते किंवा जास्त भिजवायचं नसते. तर आपण इथं 1 फुलपात्र पाणी घेतले आणि जसं जसं लागेल तसं थोडं पाण्याचा हात घेऊन आपण पोहे ओले करणार आहोत. आपली जी भाज्या आपण घालणार आहे तर त्यालासुद्धा पाणी सुटते, त्यामुळं शक्यतो थोडंसंच भिजवायचे. तर आपण इथं 1 फुलपात्र पाणी घेतलं होतं. त्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त पाणी आपल्या पोहे भिजवायसाठी लागलेलं आहेत. तर पोहे भिजवून झाल्यानंतर लगेचच जे काही चिरलेले जिन्नस आहेत, कांदा, टोमॅटो, काकडी, कढीपत्ता, कोथिंबीर, ते आपण घालून घ्यायचं आणि एकदा हलवायचं. थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं. आणि त्याच्यासाठी आपण आता दुसरी एक फोडणी तयार करूया. तर त्यासाठी कढईत तेल ओतून त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचं. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण मिरची आणि शेंगदाणे, कढीपत्ता घालून घ्यायचा. हे पोहे छोट्या भुकेसाठी भन्नाट लागतात. एकदा ट्राय करून बघा. तर आपली मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता सुरुवातीला टाकला असता पण पटकन करपतो, त्यामुळं फोडणीच्या शेवटी शक्यतो कढीपत्ता टाकावा. त्याच्यानंतर आपण इथं थोडीशी म्हणजे 1 चमचा मूग डाळ टाकलेली आहे. ही टोटली ऑप्शनल आहे. तर आता आपली फोडणी तयार झालेली आहे. गॅस बंद करून आपण जे साईडला पोहे ठेवलं होतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आणि हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने ती फोडणी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपले दडपे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. पटकन होणारे, चवीला भन्नाट लागणारे, तसेच कमी तेल वापरल्यामुळे पौष्टिक असणारे हे दडपे पोहे एकदा नक्की ट्राय करा. कसे तयार होत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा.